रामकृष्ण हरी मंडळी, आमच्याकडे येणार आहे गुलाबराव महाराजांची पालखी. तर हे आहे माझ्या चुलत सासूबाई. आम्ही सकाळीच त्यांच्याकडे गेलो होतो. माझ्या ननदबाई सगळेजण बसलेले. ही आहे तयारी. त्यांना फराळाचं होतं सुरू, म्हणजे फराळाचं द्यायचं होतं त्या पालखीला, त्याच्यामुळे ही अशी तयारी झालेली होती. वाटप होता त्याचा. आणि ह्या पण माझ्या चुलत सासूबाई, छोट्या, सगळ्यात छोट्या, ह्या आमच्या आजी सासूबाई. ही आली आहे पालखी. पंढरपूरला निघालेली आहे, पंढरपूरच्या दिशेने. आणि हे माझे सासरे आहेत, जे विनेकरी जे आहेत, त्यांना श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करत आहे. त्यांचे पाय पण धुतल्या जाते. आणि ह्या तुळशी घेऊन ज्या काकू आहेत, त्यांचं पण पाय धुवून स्वागत केले जाते, हळदी कुंकू दिला जाते. हे सगळे निघाले आहेत पंढरीच्या वारीने. 1 महिना लागतो त्यांना जायला. आणि आदल्या दिवशी यांनी अंबादेवीच्या मंदिरामध्ये रात्रभर आराम केला होता आणि नंतर सकाळी 6ला निघतात ते. विठ्ठलाकडे जाण्याची ओढ लागलेली असते त्यांना. गुलाबराव महाराज यांची पालखी आहे ही. ह्या माझ्या चुलत सासूबाई आणि ननदबाई या पण पूजा करत आहेत. दरवर्षी ही पालखी येत असते. आम्ही दोघींनी ठरवूनच हिरव्या साड्या घातल्या होत्या. असं काही झालं नव्हतं, पण त्या अचानक एकत्र झाल्या आमच्या, म्हणजे कंबाईनमध्ये. हा बघा आमचा छोटा वारकरी. मला न सांगताच तो पुढे निघून गेला आणि मी शोधतच होती. इतक्या सगळ्या बायका, इतके सगळे माणसं, सगळे विठ्ठलाचा जयघोष करत पुन्हा पंढरपूरच्या दिशेने निघाले आहे. हा प्रसाद घ्यायला गेलो होतो आम्ही, आणि मला त्यांनी आंबा दिला प्रसाद म्हणून. आणि मग गेलो आम्ही अंबादेवीमध्ये. ननदबाई आमच्या वेळ काढून येतात, म्हणून मग त्यांना दाखवून दिलं. अंबादेवीला गेलो. इथेच दिवस